नमस्कार मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कल या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करत आहे। आजचा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण मित्रांनो थेरी एक्स आणि थेरी वाय शिकणार आहोत। थेरी एक्स आणि थेरी वायवरती एखादा प्रश्न येत्या एक्झाममध्ये तुम्हाला विचारू शकतात। याच्यामध्ये थेरी एक्स आणि थेरी वाय, थेरी एक्स ही ऑथॉरिटिव्ह व्ह्यूनी पाळली जाते। सर्वात महत्त्वाचा याच्यावरती पहिला प्रश्न तुम्हाला विचारू शकतो की ही थेरी एक्स आणि थेरी वायचं जे प्रिन्सिपल आहे हे कोणी डेव्हलप केलं, तर लक्षात असू द्या डग्लस मॅकग्रेगर यांनी हे 1960 मध्ये ही थेरी दिली आहे। आणि दोन जे आहे दोन पॉईंटवरती यांनी भाष्य केलं। कॉन्ट्रास्टिंग म्हणजे एकामेकाला विरोधाभास आहे या थेरीज। ह्युमन मोटिवेशन आणि मॅनेजमेंट डेव्हलप बाय डेनिस डग्लस मॅकग्रेगर इन 1960। तर 1960 मध्ये थेरी एक्स आणि थेरी वाय डेव्हलप करण्यात आली। याला थेरी एक्सला ऑथोरिटॅरियन व्ह्यू असं सुद्धा म्हणतात, कारण याच्यामध्ये ऑथॉरिटी जे म्हणेल तेच करावं लागेल, म्हणून याला थोडं स्ट्रिक्ट थेरी आहे, म्हणून याला ऑथोरिटियन असं नाव ठेवण्यात आलेलं आहे। तुम्हाला जर ऑथॉरिटियन थेरीचा व्ह्यू कोणत्या थेरीमध्ये आहे असं जर प्रश्न आला तर थेरी एक्स म्हणायचं, किंवा थेरी एक्स ही कशाचे रिलेटेड आहे तर ऑथॉरिटियन थेरी आहे। धिस थेरी अज्युम दॅट एम्प्लॉईज आर नॅचरली लेझी अँड डिसलाईक वर्क। इथे जे आहे थेरी एक्समध्ये सर्व ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सर्व याच्यामध्ये असतात, त्याच्यावरून ते लक्षात ठेवायचं। थेरी एक्स, एक्स म्हणजे काय क्रॉस, क्रॉस म्हणजे काय तर वाईट, लेझी आणि डिसलाईक म्हणजे इथला जो कर्मचारी आहे तो लेझी आहे, आळशी आहे, आणि तो वर्कला जो आहे त्याला वर्क करायला आवडत नाही असा कर्मचारी या थेरी एक्समध्ये आहे। की अझम्पशन एम्प्लॉईज अवॉइड रिस्पॉन्सिबिलिटी, जर त्याला काही म्हटलं आपण रिस्पॉन्सिबिलिटी एखादा वर्क दिला तर तो अवॉइड करायला बघेल। दे नीड स्ट्रिक्ट सुपरविजन, त्यांच्यावरती तुम्हाला पूर्ण लक्ष ठेवावं लागेल, अन्यथा ते तुमचं काम गडबड करतील। दे प्रिफर टू बी डायरेक्टेड, त्यांना तुम्हाला डायरेक्शन द्यावं लागेल, त्यांना तुम्हाला सांगावं लागेल, तेव्हाच ते तुमचं काम करतील। दे लॅक ऑफ ॲम्बिशन, स्वतःहून त्यांच्यामध्ये मोटिवेशन ॲम्बिशन असणार नाही की काहीतरी करायचं आहे, हे चांगलं काम करून द्यायचं आहे। मोटिवेशन्स कम फ्रॉम पनिशमेंट ऑर रिवॉर्ड्स, तुम्हाला त्यांना काहीतरी लालूच द्यावी लागेल, म्हणजे रिवॉर्ड्स द्यावं लागेल। जसं इतकं काम केलं आज तुम्हाला 100 रुपये जास्त मिळतील, 50 रुपये जास्त मिळतील, तुम्हाला आम्ही हे देऊ, इन्क्रीमेंट देऊ, असं काहीतरी, किंवा त्यांना दंड द्यावा लागेल, पनिशमेंट द्यावं लागेल, आणि त्याच्यातूनच या गोष्टी घडतील। मॅनेजमेंट स्टाईल याच्यामध्ये कसं असणार आहे ते स्ट्रिक्ट कंट्रोल, सेंट्रलाइज डिसिजन मेकिंग असणं आवश्यक आहे, आणि क्लोज त्यांचं मॉनिटरिंग म्हणजे त्यांच्यावरती नजर पूर्ण ठेवावी लागेल। सेंट्रलाइज एक सूत्री जी आहे डिसिजन, आणि स्ट्रिक्ट त्यांच्यावरती कंट्रोल राहील। एक्झाम्पल फॅक्टरी वर्कर्स बीइंग कॉन्स्टंटली सुपरवाइज्ड, जे काही फॅक्टरीमधले वर्कर्स आहे त्यांच्यावरती तुम्हाला कॉन्स्टंटली त्याच्यावरती तुम्हाला नजर ठेवावी लागेल टू एन्श्युअर प्रोडक्टिव्हिटी। तर हे झालं थेरी एक्सचे काही पॉईंट्स तुमच्या लक्षात आलं असेल। थेरी एक्स काय आहे, तर कोणी थेरी एक्स आणि थेरी वाय बनवलेली आहे, तर थेरी एक्स थेरी वाय जी बनवलेली आहे ती डग्लस मॅकग्रेगर, नाव लक्षात ठेवा। थेरी एक्स ही जी आहे ऑथॉरिटियन व्ह्यू आहे, याच्यामध्ये लेझी डिसलाईक आहे, जे काही सर्व वाईट आहे ते थेरी एक्समध्ये आहे। आता थेरी वायमध्ये जे आहे सेल्फ मोटिवेटेड आहे, वर्कला तो एन्जॉय करतो, म्हणजे सर्व चांगलं गुण याच्यामध्ये आहे। त्या म्हणतात पार्टिसिपेटिव्ह व्ह्यू, म्हणजे याच्यामध्ये तो स्वतःला पूर्ण झोकून देतो कामामध्ये। दिस थेरी अज्युम दॅट एम्प्लॉईज आर सेल्फ मोटिवेटेड अँड एन्जॉय द वर्क, जर तुम्हाला एखादं काम आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःला झोकून द्याल, तुम्ही बाकी गोष्टी विसरून जाल, आणि ते काम सर्वात बेस्ट होईल। तर अशी ही म्हणणारी थेरी वाय आहे। याच्यामध्ये की अझम्पशन आहे वर्क इज अ नॅचरल, जसं तुम्ही खेळत आहे तसंच तुम्ही काम करत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थकवासुद्धा येणार नाही। एम्प्लॉई सिक्स रिस्पॉन्सिबिलिटी, इथे एम्प्लॉई रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार आहे। दे आर क्रिएटिव्ह अँड इनोव्हेटिव्ह, नवीन नवीन ते आयडिया आणतील, नवीन ते क्रिएटिव्ह करतील। दे कॅन सेल्फ डायरेक्ट अँड सेल्फ कंट्रोल, त्यांच्यावरती सेल्फ डायरेक्शन आणि ते स्वतःच कंट्रोल करतील, स्वतःच डायरेक्शन देतील, त्यांना डायरेक्शन देण्याची सुद्धा गरज भासणार नाही। मोटिवेशन कम फ्रॉम जॉब सॅटिस्फॅक्शन, वेगळं काही मोटिवेशन करायची गरज याच्यामध्ये भासणार नाही, ते जसं काम करतील ते ऑटोमॅटिकली मोटिवेट होतील। मॅनेजमेंट स्टाईल डिसेंट्रलायझेशन असेल, याच्यामध्ये डिसिजन मेकिंग, डिसेंट्रलायझेशन म्हणजे एक वरून तुम्हाला आदेश दिला सर्व तेच करायचं तसं काही नाही। डिसेंट्रलायझेशन आहे म्हणजे सुपरवायझर आहे, त्याच्यावरती मग मॅनेजर, त्याच्यावरती जे आहे चीफ मॅनेजर किंवा जनरल मॅनेजर, असं डिसेंट्रलाइज आहे, एकटाच डिसिजन घेणार नाही। एम्पॉवरमेंट अँड पार्टिसिपेशन असेल, सर्वांचं ट्रस्ट बेस्ड लीडरशिप असेल, याच्यामध्ये एकामेकावर विश्वास असणार आहे। एक्झाम्पल IT प्रोफेशनल वर्किंग इंडिपेंडंटली ऑन प्रोजेक्ट विथ मिनिमल सुपरविजन, जसं की IT मध्ये होतं, IT प्रोजेक्ट जे असतात त्याच्यामध्ये जे आहे मॅनेजर असतो, मॅनेजर सर्वांना आपापलं वर्क देऊन देतो, ते सर्वजण इंडिपेंडंटली त्यांचं वर्क कंप्लीट करून मॅनेजरला रिपोर्ट करतात।
डिफरन्स बिटवीन तुम्हाला जर डिफरन्स विचारलं व्ह्यू ऑफ एम्प्लॉईजमध्ये जर पाहिलं थेरी एक्समध्ये लेझी असेल अनमोटिवेटेड असेल तर थेरी वायमध्ये ते ॲक्टिव्ह मोटिवेटेड राहील. कंट्रोलमध्ये थेरी एक्समध्ये स्ट्रिक्ट सुपरविजन असेल इथे सेल्फ कंट्रोल राहील. थेरी वायमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी इथे अवॉइड करेल इथे ॲक्सेप्ट करेल थेरी वायमध्ये. मोटिवेशन एक्सटर्नल याच्यामध्ये रिवॉर्ड किंवा त्यांना पनिशमेंट द्यावं लागेल तेव्हा ते चांगलं काम करतील. इंटरनल याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शनच काम करायला मोटिवेट करतील. लिडरशिप स्टाईलमध्ये ऑथॉरिटियन राहील आणि ही डेमोक्रॅटिक राहील. असं डेमोक्रॅटिक थेरी कुठली आहे तर थेरी वाय लक्षात ठेवा. याचं कन्क्लुजन थेरी एक्स इज सुटेबल फॉर रुटीन रिपिटेटिव्ह जे जॉब वर्क आहे तिथं ही थेरी एक्स लागू पडते. आणि थेरी वाय इज आयडियल फॉर क्रिएटिव्ह अँड नॉलेज वर्क एन्व्हायरमेंट जिथे नॉलेज वगैरे आहे क्रिएटिव्ह आहे जसं IT चे जॉब्स आहे त्याच्यामध्ये ही थेरी वाय कामी पडते. मॉडर्न ऑर्गनायझेशन ऑफन यूज कॉम्बिनेशन ऑफ बोथ दोन्हीचं जे आहे मॉडर्न ऑर्गनायझेशन यूज करतात. याच्यावरती MCQ बघा. हू प्रपोज द थेरी एक्स अँड वाय तर उत्तर आहे C डग्लस मॅकग्रेगर यांनी ही थेरी एक्स आणि थेरी वाय प्रपोज केली आहे. त्यानंतरचा प्रश्न थेरी एक्स अज्युम एम्प्लॉईज आर. थेरी एक्स काय म्हणते लेझी आणि अवॉइड वर्क. थेरी वाय काय म्हणते यस. वाय म्हणजे यस तो सर्व काही करायला तयार आहे. यसवरून वायवरून लक्षात ठेवायचं यस. C आर सेल्फ डायरेक्टेड. विच टाईप ऑफ लिडरशिप इज यूज्ड इन थेरी एक्स. थेरी एक्समध्ये कुठली असेल तर ऑथॉरिटिव्ह असेल तिथे त्यांना स्ट्रिक्ट त्यांना वॉर्निंग द्यावी लागेल. स्ट्रिक्ट त्यांना काहीतरी तुम्हाला जे आहे सांगावं लागेल किंवा त्यांना लालूच द्यावी लागेल तेव्हाच ते काम करतील. मोटिवेशन इन थेरी एक्स इज मेनली बेस्ड ऑन. थेरी एक्समध्ये जे मोटिवेशन मिळेल ते कसं मिळेल रिवॉर्ड किंवा पनिशमेंट थेरी एक्समध्ये. थेरी वाय काय प्रमोट करेल. थेरी वाय एम्प्लॉई पार्टिसिपेशनला प्रमोट करेल. विच थेरी बिलीव्ह वर्क इज अ नॅचरल ॲज प्ले. कोणती थेरी सांगते की वर्क जे आहे ते नॅचरल आहे जसं आपण खेळतो तेव्हा आपण थकत नाही तसं वर्क करताना थकत नाही थेरी वाय सांगते. इन थेरी एक्स एम्प्लॉईज प्रिफर काय प्रिफर करतात थेरी एक्समध्ये एम्प्लॉईज डायरेक्शन त्यांना डायरेक्शन देण्याची खूप गरज आहे अन्यथा ते काहीच काम करणार नाही. विच थेरी इज सुटेबल फॉर क्रिएटिव्ह जॉब. क्रिएटिव्ह जॉबसाठी थेरी वाय असणार आहे. आणि थेरी वाय मॅनेजर्स बिलीव्ह एम्प्लॉई आर. एम्प्लॉई कसे आहे की ते कॅपेबल आणि रिस्पॉन्सिबल आहे थेरी वाय सांगते. अशा टाईपनं हा आपण लेक्चर पाहिलेला आहे याच्यावरती एक छोटंसं शॉर्ट व्हिडिओमध्ये. तरी तुम्हाला आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि याची PDF हवी असेल तर आपलं टेलिग्रामसुद्धा जॉईन करा. धन्यवाद.